नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वप्रथम BCom भाग 1च्या सत्र पहिल्याला तुमचे स्वागत इथे करतो आहे. मित्र हो, आपल्या BCom या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने 6 सत्र आहेत. म्हणजे आपण त्याला 6 सेमिस्टर म्हणू. आणि या 6 सेमिस्टरमध्ये तुम्हाला सेमिस्टरच्या नुसार वेगवेगळे विषय शिकायचे आहेत. तर BCom पार्ट 1चा जर विचार केला आणि त्यातही सेमिस्टर 1चा जर विचार केला तर तुम्हाला ते 6 विषय शिकायचे आहेत. त्यापैकी अर्थशास्त्र जो आहे ते त्या विषयाचं आज आपण पहिला व्हिडिओ जो आहे तो अपलोड करतो आहे. आणि या विषयामध्ये आपल्या या विषयासंदर्भात जी काही माहिती आहे आणि कुठला सिलेबस राहील त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. आणि त्याचप्रमाणे जे संकल्पना, अर्थशास्त्राची जी संकल्पना मांडलेली आहे वेगवेगळ्या लेखकांनी किंवा वेगवेगळ्या विचारवंतांनी, तर त्यांची संकल्पना काय आहे आणि त्यांना म्हणायचं काय आहे, तर याचा देखील आपण इथे विचार करूया. तर तुम्हाला जो विषय आहे ज्याचं नाव अर्थशास्त्राची मूलतत्वे आहे, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 5 युनिट आहे. आणि 5 युनिटमध्ये जर विचार केला तर पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला जी दिलेलं आहे ती अर्थशास्त्राची व्याख्या, याच्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. त्यानंतर त्याच युनिटमध्ये अर्थशास्त्रासंबंधीची कल्पना, अर्थशास्त्राची व्याख्या, ॲडम स्मिथची व्याख्या, अल्फ्रेड मार्शलची व्याख्या, रॉबिन्सची व्याख्या, हा तुमचा पहिला युनिटचा भाग आहे. त्यानंतर त्याचमध्ये J.K. मेहता त्याचं काय म्हणणं आहे याविषयी माहिती दिलेली आहे. नंतर जो युनिट नंबर 2 आहे, तर युनिट नंबर 2मध्ये तुम्हाला अभ्यासासाठी उपयोगिता दृष्टिकोन म्हणजेच युटिलिटी अप्रोच काय असतं आणि त्याचा उपयोग कशा प्रकारे आहे, त्याच्यानंतर सिद्धांत, उपयोगिता नियम काय आहे, समसिद्धांत कशाला म्हटल्या जातात, घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांत कशाला म्हटल्या जातात, त्याचप्रमाणे मागणी आणि मागणीचा नियम याच्यावर भर दिला गेलेला आहे. युनिट क्रमांक जो 3 आहे त्याच्यावर मागणीची लवचिकता, म्हणजेच त्याला आपण इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय, तर त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यात मागणीची लवचिकता, मागणीचे लवचिकतेचे मापन, मागणीचे लवचिकतेचे घटक व महत्त्व, त्याचनुसार तटस्थता वक्राची वैशिष्ट्ये, हे तुम्हाला 3रं युनिटमध्ये दिलं गेलेलं आहे. 4थं युनिट जे आहे ते उत्पादन फलन या नावाने आहे. उत्पादन फलनमध्ये उत्पादन फलनाचा अर्थ आणि व्याख्या, बदलत्या प्रमाणाचा नियम, त्यालाच आपण लॉ ऑफ व्हेरिएबल प्रोपोर्शन असं म्हणतो. त्याच्यानंतर समोत्पत्ती वक्र म्हणजेच आयसो कॉन्ट, आणि त्यानंतर अंतर्गत बचत व अबचती, बाह्य बचत व अबचती, हे तुमच्या 4थ्या युनिटचा भाग आहे. त्यानंतर 5वं युनिट जे की तुमच्या सिलेबसमधलं शेवटचं युनिट आहे, ते युनिट त्याच्यामध्ये उत्पादन वक्र, खर्च आणि प्राप्ती याच्यावर अधिक भर दिला गेलेला आहे. या युनिटमध्ये तुम्हाला शिकायचं काय, तर या युनिटमध्ये तुम्हाला शिकायसाठी उत्पादन खर्च, त्याचे प्रकार, अल्पकालीन उत्पादन व्यय वक्र, त्यालाच आपण शॉर्ट रन कॉस्ट करू म्हणू, दीर्घकालीन उत्पादन व्यय, प्राप्ती म्हणजे काय होतं, त्याचे प्रकार काय आहे, त्याच्यानंतर एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती, याबद्दल आपला सिलेबस अशा प्रकारे फ्रेम केला गेलेला आहे. हा जो तुमचा पेपर आहे हा थेअरीचा आणि कंपल्सरी पेपर असून याची थेअरी आहे ती 80 मार्क्सची राहतं आणि तुम्हाला 20 मार्क्सचं जे आहे ते इंटरनलच्या स्वरूपात कॉलेजच्या मार्फत मार्क देण्यात आलेलं असतं. हे जे इंटरनल आहे, तर हे असेसमेंट जे आहे, इंटरनल असेसमेंट तुमच्या युनिट टेस्टच्या, त्याचप्रमाणे असाइनमेंटच्या बेसिसवर राहतात. आणि त्याचप्रमाणे तुमच्या वर्गामध्ये कशा प्रकारची वर्तणूक आहे याचा आधार घेऊन तुमच्या इंटरनल असेसमेंट केलं जात असतं. तुम्हाला दोन्हीही विषयामध्ये सेपरेट पासिंग करणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुम्हाला इंटरनल असेसमेंटमध्ये जर 20 मार्क्सची इंटरनल असेसमेंट आहे तर त्याला तुम्हाला सेपरेटली 8 मार्क मिळवणे गरजेचे आहे. आणि त्याचप्रमाणे जे पेपर 80 मार्क्सचे आहेत, जे आपण इकॉनॉमिक्सच्याबद्दल विचार केला, तर जो 80 मार्क्सचा पेपर आहे त्यात तुम्हाला सेपरेटली 32 मार्क्स मिळणं गरजेचे आहे. हे तुम्हाला दोन्ही सेपरेट पासिंग तुमच्या सिलेबसमध्ये आहे, याचं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर आज जो आपण विषय घेतो आहे त्यात अर्थशास्त्राची मूलतत्वे, तर त्यातलं जो पहिला युनिट आहे अर्थशास्त्राची संकल्पना, तर याच्यावर आज आपण तो चर्चा करू. अतिशय बेसिक, म्हणजेच आपण म्हणू शकतो प्राथमिक स्तरावरची जी चर्चा आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पहिला व्हिडिओ असल्यामुळे करणार आहोत. तर मित्र हो, आपण असं म्हणू शकतो की अर्थशास्त्राची खरी सुरुवात ही आपल्या भारतातनं, म्हणजेच जे चाणक्य
म्हणून प्रचलित आहे त्यांच्या मार्फत करण्यात आली. चाणक्यालाच दुसरं नाव म्हटलं तर कौटिल्य हे त्यांचं नाव होतं आणि चाणक्याची कौटिल्य नीती किंवा चाणक्य नीती म्हणून एक प्रसिद्ध ग्रंथ आपणा सर्वांना उपलब्ध आहे. अर्थशास्त्र सुरुवातीला एक राजनीतिक शास्त्र म्हणून अर्थशास्त्राची ओळख निर्माण केलेली होती, परंतु रॉबिन्स या अर्थतज्ज्ञांनी अर्थशास्त्राला राजनीतिशास्त्रापासून अलग करून एक अर्थशास्त्राची स्वतंत्र शाखा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे आपण असं म्हटलं तर जे अर्थशास्त्राची जी सुरुवात झाली, ज्याला आपण शास्त्रीय स्वरूप देण्याचं काम जे केलं ते ॲडम स्मिथ या अर्थतज्ज्ञांनी केलं. ॲडम स्मिथने अर्थशास्त्राला खरी स्वरूप दिलं, खरी ओळख निर्माण करण्याचं काम केलं, म्हणून त्यालाच अर्थशास्त्राचे जनक म्हणून ॲडम स्मिथला ओळखल्या जातात. ॲडम स्मिथ जे अर्थतज्ज्ञ होते त्यांनी जी आपली व्याख्या अर्थशास्त्राची मांडली ती संपत्तीची आधारावर अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. आपण असं म्हणू शकतो की त्या काळामध्ये जे आपण जुना काळाचा जर विचार केला तर सुरुवातीला राजेशाही घराणेशाही हा प्रकार होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जात होतं की आपला जर देश आपल्याला सुरक्षित करायचा असेल किंवा देश अतिशय प्रबळ करायचा असेल तर त्याच्यासाठी संपत्ती हेच एक साधन आहे असं म्हटलं जाईल. म्हणजे तुम्हाला संपत्ती गोळा करून देशाला अधिक बळकट करता येईल असं याच्यामध्ये म्हटलं गेलेलं होतं. मग आता संपत्ती निर्माण करण्याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र अशी एक त्याची व्याख्या ॲडम स्मिथच्या मार्फत मांडण्यात आलेली आहे. या व्याख्येनुसार असं आपण म्हणू शकतो की जर कोणाला कुठल्या देशाला जर स्वतंत्र देशाला जर आपल्या प्रभुत्व जर निर्माण करायचं असेल आणि आपला प्रभाव जर इतर देशांवर पाळायचा असेल तर त्यांना संपत्ती त्यांच्याकडे असणं हेच एकमेव साधन आहे असं म्हटलं जाईल. त्यावेळेस जे ॲडम स्मिथने जी व्याख्या मांडलेली आहे ती व्याख्या आपण असं म्हणू शकतो, ती व्याख्येचं स्वरूप काय आहे तुम्ही त्याबद्दल तुमच्याशी चर्चा करतो. ॲडम स्मिथने 1776 एक आपली व्याख्या मांडली. तर त्यामध्ये तो असं म्हणतो आहे की अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अतिशय छोटी सुटसुटीत व्याख्या हे ॲडम स्मिथनी मांडलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी पूर्ण व्याख्येमध्ये जर आपण व्याख्येकडे लक्ष दिलं तर संपत्ती याच्यावर जास्त भर दिलेला आहे. त्याच्यानुसार संपत्ती गोळा करण्याचे, संपत्तीचे विवरण करण्याचे, वितरण करण्याचे, व्यवस्थापन करण्याचे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. इथे जर आपण विचार केला तर त्याची टीकात्मक जर परीक्षण केलं तर इथे आपण असं म्हणू शकतो की इथे भावनांना किंवा कुठल्याच प्रकारच्या कल्याणाला महत्त्व दिलेलं नाही, तर संपत्ती अर्जित करणे आणि संपत्तीचा उपयोग करणे याच्यावर जास्त भर दिलेला आहे. म्हणून अनेक टीकाकारांनी ॲडम स्मिथच्या व्याख्येवर वेगवेगळ्या टीका केल्या. त्यामध्ये खूप लोकांनी या अर्थशास्त्राला संपत्ती मानव म्हणून सुद्धा टीका केलेली आहे. यामध्ये असं म्हटलं आहे की व्यक्तीने फक्त संपत्ती गोळा करणे, संपत्ती अर्जित करणे यावरच अधिक भर दिला गेलेला आहे. पण जसं जसं कालांतराने पुढे गेलं तर मार्शल यांनी आपली एक व्याख्या मांडली, ती जी की व्याख्या कल्याणवादावर अवलंबून होती. त्यांनी असं म्हटलं, अल्फ्रेड मार्शलनी की फक्त संपत्ती गोळा करून चालत नाही, संपत्ती गोळा करून चालत नाही तर त्या संपत्तीचा उपयोग जर देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी झाला तर तिथे खऱ्या अर्थाने त्या देशाचा विकास झाला असं संबोधल्या जाईल. मग कशाप्रकारे लोकांचा कल्याणाचा विकास केला जाईल, लोकांचं कल्याण कशाप्रकारे घडवून आणता येईल, तर या प्रकारचे विवेचन मार्शलने आपल्या अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये मांडलेलं आहे. ज्यावेळेस व्हिडिओ आणखीन क्रिएट होईल, ज्यावेळेस आपण मार्शल शिकू त्यावेळेस त्याचे सविस्तर त्याच्यावर चर्चा करूया आपण. त्यानंतर एक पुढील व्याख्या जे की अतिशय महत्त्वाची जी व्याख्या आहे ती रॉबिन्स यांनी मांडली. रॉबिन्सनी आपल्या अर्थशास्त्राची व्याख्या हे दुर्मिळतेच्या सिद्धांतावर मांडलेली आहे. रॉबिन्सनी आपल्या व्याख्येमध्ये असं संबोधलं की मानवांच्या गरजा ह्या अमर्यादित आहे आणि त्याला भागविणारे साधने हे मर्यादित आहे. मग आता ज्या आपल्या अमर्यादित गरजा आहे आणि मर्यादित साधने आहे, तर मर्यादित साधनांमध्ये या अमर्यादित गरजा कशाप्रकारे पूर्णत्वास न्यायच्या किंवा त्यातनं अधिकाधिक कशाप्रकारे समाधान प्राप्त करायचं, ही जी व्याख्या आहे हे रॉबिन्सने आपल्या सिद्धांताच्या स्वरूपाने मांडण्याचा प्रयत्न केला. आज आपण जस्ट एक ओव्हरलुक जे म्हटलं जाईल पहिल्या युनिटमध्ये वेगवेगळे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांचे मतं काय आहे याच्यावर फक्त आपण चर्चा करतो आहे. डिटेल प्रत्येक ऑथरचे आपण डिटेल व्हिडिओ सेपरेटली टाकणार आहोत. मग त्याच्यानंतर आपण एक आपल्या सिलेबसमध्ये
जे के मेहता म्हणून एक ऑथरचं नाव आलेलं आहे, जे की भारतीय ऑथर आहे असं आपण म्हणू शकतो. या ऑथरवर जे के मेहतावर जर विचार केला तर गांधीवादाचा अतिशय जास्त प्रभाव होता आणि त्याचप्रमाणे तो आध्यात्मिक वळणाकडे हा व्यक्ती अतिशय जास्त होता. तर त्यांनी आपल्या अध्यात्माला जोडून आणि गांधीवादी विचारसरणीला जोडून एक अर्थशास्त्राची व्याख्या अशी मांडली की तो म्हणतो की दुःखातून सुखाकडे जो जाण्याचा मार्ग आहे तो म्हणजे अर्थशास्त्र. यात असं म्हटलं गेलं आहे की दुःखी माणूस केव्हा होतो, तर माणूस दुःखी त्यावेळेस होतो ज्यावेळेस त्याच्या गरजा ह्या पूर्ण होत नाही किंवा त्याच्या गरजा संपुष्टात येऊ शकत नाही, त्याची ते माध्यम त्याच्याकडे जर नसेल तर माणूस दुःखामध्ये असतो. आणि आनंदी किंवा सुखी केव्हा होतो, तर ज्यावेळेस तो गरजा आपल्या पूर्ण करतो आणि त्यातनं समाधान प्राप्त करतो त्यावेळेस तो सुखी होतो. मग आता ही जी व्याख्या मांडलेली आहे की अर्थशास्त्र, तर त्यात त्यांनी म्हटलं आहे की दुःखातून सुखाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे ज्यावेळेस माणसाच्या गरजा ह्या संपुष्टात येत नाही तर त्या संपुष्टात येण्यासाठी जो प्रयत्न करतो तर ते म्हणजे अर्थशास्त्र. त्यांनी अतिशय सोप्या पद्धतीने व्याख्या मांडलेली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार दुःखातून सुखाकडे म्हणजे असमाधानाकडून समाधानाकडे जाण्यासाठी जे मानवाचे प्रयत्न असतात, म्हणजे आर्थिक प्रयत्न जे असतात ते त्याचा विवेचन, त्याचे विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे काय, तर अर्थशास्त्र होय अशा प्रकारे मांडले गेलेले आहे. अर्थशास्त्राची आपण जर विचार केला तर आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये अर्थशास्त्राला एक नगण्य असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. कुठेही जर तुम्ही जाता, कुठेही जर विचार केला तर तुम्हाला अर्थशास्त्राचं अस्तित्व हे नक्कीच दिसून येणार. असं म्हटलं जातं की ज्या ठिकाणी अर्थशास्त्र नसेल किंवा ज्या ठिकाणी पैसा अर्थ नसेल तर तिथे मानवी समृद्धी झालेली नाही असं इथे आपण संबोधू शकतो. तर इथे आज आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये फक्त आपण जे अर्थशास्त्राची सुरुवात कशा प्रकारे केली गेली आणि त्याचे स्वरूप काय आहे आणि आपल्या सिलेबसमध्ये जे मेन 4 ऑथर आहेत त्यांचे मतं काय आहे याचा आपण इथे चर्चा केलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण एका ऑथरचे, एका लेखकाचे सविस्तर चर्चा करू. उद्याला आपण जो व्हिडिओ टाकणार आहे तर तो व्हिडिओ अर्थशास्त्राच्या संकल्पनेवर आधारित व्हिडिओ असणार, जो की आपण म्हणू शकतो की डिटेल स्वरूपाचा देण्यात येईल. इथे आज जस्ट सुरुवात आहे. तुमचा सिलेबस काय असेल किंवा तुमच्या पहिल्या युनिटचा भाग काय असेल याच्याबद्दल आपण चर्चा केली. इथे आज आपण थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण ॲडम स्मिथ काय असतो आणि ॲडम स्मिथची व्याख्या काय आहे, त्याचे वैशिष्ट्ये काय आहे, त्याची टीका काय आहे, त्याचं अर्थशास्त्रामध्ये योगदान काय आहे याच्याबद्दल चर्चा सविस्तर स्वरूपात करू. तर उद्याला तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ते मिळेल. धन्यवाद.